नमस्कार मंडळी, मी प्रशांत कुलकर्णी आपल्या सर्वांचं या चॅनलवरती या पेजवरती स्वागत करतो। 6वा जो ग्रह आहे तो ग्रह म्हणजे शुक्र। आतापर्यंत राशींप्रमाणे खडे कुठले वापरावेत, ते खडे वापरत असताना त्या खड्याचे काही गुणधर्म आपल्यामध्ये मिळू शकतात किंवा कुठल्या लोकांनी किंवा कुठल्या व्यावसायिक लोकांनी ते खडे वापरावेत हे आता आपण जाणून घेतले। आता आपण 6वा जो ग्रह आहे तो ग्रह म्हणजे शुक्र। शुक्र नावाचा जो ग्रह आहे तो 2 राशींना रिप्रेझेंट करतो, एक तुला राशी आणि दुसरी म्हणजे वृषभ राशी। या दोन्ही राशींना रिप्रेझेंट करतो, जेणेकरून या राशींचं स्वामित्व या शुक्र ग्रहाकडे आहे। शुक्र ग्रहाकडे कुठला ग्रह स्टोन आहे की जेणेकरून या राशींमध्ये फायदा आपल्याला पाहायला मिळू शकेल, तर नक्कीच हिरा नावाचा जो स्टोन आहे तो हिरा परिधान केल्यानंतर वृषभ राशीला आणि तुला राशीला फायदा होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल। ज्या राशींचं कला क्षेत्रामध्ये किंवा अभिनय क्षेत्रामध्ये किंवा कोणाचे हॉटेल्स असतील किंवा कोणाचे नवीन कुठले व्यवसाय असतील, ते व्यवसायामध्ये लवकर आकर्षणाचे कुठले व्यवसाय असतील, तर व्यवसायामध्ये शुक्र नावाचा जो ग्रह आहे तो ग्रह सर्वात गुणकारी मानला गेलेला आहे। म्हणून या नावाचा जो स्टोन असेल, हिरा नावाचा जो स्टोन आहे तो स्टोन आपल्या सर्वांसाठी नक्कीच गुणकारी ठरू शकतो। परंतु हा खडा वापरताना संपूर्ण ज्योतिषीय सल्ला घेऊन मगच तो खडा वापरावा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा गुणधर्म आपल्याला चांगला पाहायला मिळू शकेल। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।